श्री मल्हारी सप्तशती अध्याय 11 श्री गणेशाय नमः. सनतकुमार उवाच. धृतमारिसी विजयी होऊन अतिशौर्य उन्मत होऊन मध्ये प्राशन करून मार्तंड भैरवासी दैत्य बोलत. दैत्य उवाच. मी मल्ल सांगतो तुझसी तू वाजावे कैलासासी. तू न पुरसी माझ्या युद्धासी दैवहीन असे तू. सेवितो मी अनेक कुंजरी तू एका वृषभावरी. तुझ मजसी नसे सरी माझे भाग्य असे थोरी. तू गजचर्म पांघरसी दिव्य वस्त्रे परिधान आम्हासी. तू सर्पाची भूषणे लेईशी आम्हा असती कांचनासी. सुवर्ण रजमिश्रित चंदन त्याचे मसिलेपण. तुझ भस्माचे उधळण असती चूर्ण सहित स्मशानाचे. सहस्त्र स्त्रिया आम्हासी एक वृद्ध असे तुझ पासी. माझे राज्य त्रिभुवनाशी मी असे थोर. म्हणे युद्ध करील मजसी लाज नाही तुझ्या चित्तासी. स्पर्धा करिता गजासी काय उंदीर समर्थ होय. समुद्राचे करावया प्राशन बालक समर्थ होईल. प्रलय अग्नीचे शमन काय पतंग करेल. काळातील मेघ निवारावयासी काय समर्थता वायुसी. सुवर्णगिरीचे उन्मळन करण्यासी गजासी सामर्थ्य नसे. ऐसी कठीण वचने ऐकुनी मनी खवळला शूलपाणी. सोडिले अनेक तिखट बाणी त्या मदोन्मत दैत्यावरी. बाण येता देखिले दैत्यपट्टीशे निवारले. उग्र करवाळ करी घेतले वेगे धावे शिवावरी. दैत्य येता देखुनी शंकर दृढ मन करोनी खडतर शर सोडुनी दैत्य राजासी रोखिले. बाण मल्लाचे अंगी आदळले आदळताच ते मोडिले. दैत्य तृणापरी मानिले खडतर बाण शिवाचे. भैरवे उड्डाण केले तिखट खडग करी घेतले. दैत्याच्या वामभुजी मारिले मग डमरुनाद केला. डमरुनादे ब्रह्मांड गरजिले. दैत्य सिंहनाद केले दोघांचे युद्ध प्रवर्तले. उपमा नाही तयासी मेरू पर्वताच्या शिखराशी. कोणता पर्वत साजे उपमेसी तैसे मार्तंड भैरवाच्या उपमेसी कवन वर्णू शकेल. दैत्यांनी गजरूप धरले डोके गगनासी लागले. सप्तसागरासी आंदोळले पुच्छाचे विक्षेप करुनिया. मदाची या धारा पडती तेने पर्वत ओले होती. मदोन्मत तो गजपती वेगे चाले रणभूमीसी. गजाने शुंडादंड उचलिला तेने ग्रह नक्षत्रा पळ काढिला. चंद्र सूर्याच्या आड आला सर्वत्रांधार जाहला. सिद्धासी वाटे भीती गृहे सोडून या पळती. दैत्य सहस्त्र गरजती त्यावेळी रणभूमीसी. गर्जनी भूमी आंदोळती मेघे भूमी वरी पडती. आवेशला तेव्हा पशुपती दैत्यराज मल्लासुरावरी. करी खडवांग घेतले दैत्याच्या मस्तकी मारले. मल्ले वरच्यावरी धरले चर्मखेटके करुणी. मल्लासूर हासे शंकरासी बळ तुझे कळले आम्हासी. भैरवे सोडिले अग्नी अस्त्रासी दैत्यावरी अति क्रोधे. अग्निज्वाला तेव्हा निगती पर्वत सिंदूर वर्णे होती. सागरे जलचर तडपती महादाहे करुणिया. अस्त्र धूम आकाशी जात नक्षत्रे आच्छादली जात. चंद्र सूर्याची लोचने गळत त्या महाधुमा करुणिया. अग्निरथासी जाळीत लोहाची चक्रे वितळत. वीरांचे टोपही तापत ते काढुनी फेकीत. तयांचे शस्त्र भार तापले पायाते चटके बसले. मस्तकाचे केश जळाले त्या महावीराचे. छत्रे चामरे ध्वज जळती काजळी होऊन पडती. अग्नी अस्त्रे केली गती त्यावेळी रणभूमीची. अग्नीच्या दाहे करुणी रक्तवर्ण झाले गगन. मल्लासुराचे अंग तापून तडतडा फोड उठती. शस्त्रांचा प्रभाव थोर व्याकुळ झाला मल्लासुर. होऊन धैर्याचा सागर सोडी मग पर्जनास्त्रासी. मेघ आकाशी जमले मुसळधार वर्षो लागले. अग्नी अस्त्रासी निवारिले पर्जन्यधारांनी रणभूमीवरी. मेरू अग्नी अस्त्रे तापला पर्जन्याने भिजविला जणू वर्षा काळ पावला. तैवेळी सर्वत्र दैत्याची शस्त्रे अग्ने तापविली पर्जन्याने ती भिजवली. निश्चिल होऊनी राहिली जणू सारे निशस्त्रे. पाषाण मेघ वर्षती जणू आकाश भूमी पडती. गण दानवांची मस्तके फुटती महापर्जन्य तो. महावीर ते घाबरले अश्वकुंजरा आडदडले. तुरुंगे आकाशी उडाले पुढलिया चरणी करुणिया. मेघ धारा वर्षती सर्वत्र जल पावती. प्रलय समुद्रा परी दिसती जलमय सारी रणभूमी. शस्त्रे सारी जली तरती रथ असंख्यात बुडती. शव सर्वत्र वाहती जलप्रलय ओढावला. शिवाने सैन्य बुडता पाहिले वेगी मारुतास्त्र सोडिले. तेने पर्जन्यास निवारिले प्रलय नाहीसा झाला. मारुतास्त्रे जल शोषिले ते आकाशी समुद्रे राहिले. दैत्य सैन्य उठवून नेले नभात कापसापरी.
ते वेळी मल्लासुर कोपला, दारुण सर्पास्त्र सोडिता झाला. सर्वत्र सर्प दिसू लागले. भैरव सैन्यासही सर्व फडा दंश करीती, विष सर्वत्र गाळीती, ओढोनी जिव्हारी झुंबती, रणभूमीवरी सर्वत्र मार्तंड भैरव आवेशला. गरुडास्त्र सोडिता झाला, गरुड भये सर्पे कंप सुटला, गेले पाताळी सर्प सारे, शंभू काय करिता झाला. पशुपतास्त्रे त्रिशूल मंत्रीला, मल्लासुरा ते मारिता झाला. अति क्रोधे करुणिया, दैत्य गदा मुसळे मारित, शरे मुसळ्या ते निवारित, चक्र नांगर फेकीत, परितो त्रिशूळे तसे, त्रिशूले सर्व शस्त्रे झाकिला. दैत्याच्या जवळी आला, मल्लाच्या वक्षस्थळी आदळला, कालदंड जणू काय, दैत्य हाहाकार करीती, रणभूमी सोडून पळत. मल्लासुराचे डोळे भिरभिरीत, पडला दैत्य रणभूमीसी. शंभुवाच, अहो दैत्य राजा उठशी, कान युद्ध करीसी, तू तर थोर युद्धाससी, का पडला रणभूमीसी. मार्तंड भैरवे चरण उचलिला, मल्लाच्या मस्तकी ठेविला, चरण स्पर्श दैत्य निर्मळ झाला, शत्रुत्व विसरला शंभूसी. दैत्य चरण मस्तकी धरून, लोचने आनंद जळे भरून, उत्कंठा भक्ती करून, सेविता झाला शिवशंकर. मार्तंड भैरवाचे चरण, जे दुस्तर व्यथा हरण, सदा द्यावे आपण, जो स्वामींचा सेवे करी. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्लारी सप्तशती एकदशोध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु.